आणि आता आजचं आपलं पुढचं एक्सप्लेनर आहे सध्या बॉलिवूडमधल्या हेराफेरीमध्ये जे गोलमाल चाललंय त्याबद्दल. विषय तुमच्या लक्षात आलाच असेल, हेराफेरी चित्रपटाच्या वादाचा. एका ओळीत हा वाद सांगायचा झाला तर हेराफेरी 3 हा चित्रपट येतोय. मात्र या चित्रपटात परेश रावल यांनी काम करायला नकार दिलाय. नेमका हा सगळा वाद काय आहे तो आपण जाणून घेणार आहोत आजच्या या एक्सप्लेनरमध्ये. बाबूराव गणपतराव आपटे असं म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? अर्थातच परेश रावल. हेराफेरीमधला जाड भिंगांचा चष्मा लावलेला आणि धोतर नेसलेला तसंच पांढरा सदरा घातलेला परेश रावल. मात्र आता बाबूराव गणपतराव आपटे म्हटल्यावर कुणाच्याही डोळ्यासमोर परेश रावल येतो आणि हाच नेमका परेश रावल यांचा प्रॉब्लेम झालाय आणि म्हणूनच त्यांनी हेराफेरी 3 मध्ये काम करायला नकार दिल्याचं सांगितलं जातंय. मात्र त्यामागे काही आर्थिक गणितं असल्याची सुद्धा चर्चा आहे. अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी त्याचबरोबर तब्बू यांचा हेराफेरी चित्रपट हा 2000 साली प्रदर्शित झाला. 25 वर्षांपूर्वी या चित्रपटात अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी हे हिरो असले तरी सुद्धा चित्रपटाचा खरा हिरो होता परेश रावल. जबरदस्त स्टोरी आणि स्क्रीन प्ले, भरभरून केलेली विनोदाची पेरणी, अचूक टायमिंग, परेश रावल यांच्या डायलॉग डिलिव्हरीचं टायमिंग या सगळ्याची परफेक्ट भट्टी या चित्रपटामध्ये जमली होती आणि लोकांनी या हेराफेरी चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. प्रियदर्शन यांनी दिग्दर्शन केलेल्या हेराफेरी चित्रपटाचं 2000 साली बजेट होतं जवळपास 7 कोटी रुपये आणि या चित्रपटानं कमावले किती होते तर जवळपास तिप्पट म्हणजे 21 कोटी रुपये या चित्रपटानं कमावले होते. आत्ताच्या घडीला हे आकडे खूप कमी वाटतील, मात्र त्यावेळेला 25 वर्षांपूर्वी ही रक्कम मोठी होती आणि यामधली परेश रावलनं साकारलेली गणपतराव बाबूराव आपटे ही भूमिका तर अजरामर झाली. 2006 साली हेराफेरीचा सिक्वल आला, फिर हेराफेरी 2. यामध्ये सुद्धा अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे त्रिकूट होतं. या फिर हेराफेरीनं सुद्धा प्रेक्षकांना खूप हसवलं आणि जवळपास 42 कोटींचा गल्ला या चित्रपटानं जमवला, म्हणजे जवळपास दुप्पट. 6 वर्षातच या सिक्वलनं आधीच्या चित्रपटापेक्षा दुप्पट गल्ला जमवला आणि आता हेराफेरी 3 ची घोषणा केल्यानंतरही पुन्हा एक मस्त कॉमेडी थ्रिलर आपल्याला अनुभवायला मिळणार म्हणून प्रेक्षक खुश झाले होते. पण तेवढ्यातच ट्विस्ट आला. परेश रावल हा हेराफेरी 3 मध्ये काम करू इच्छित नाही अशी बातमी आली. परेश रावल यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत परेश रावल यांना एक प्रश्न विचारण्यात आला, तुम्ही जेव्हा जेव्हा बाहेर पडता तेव्हा तुम्हाला लोक भेटत असतील आणि म्हणत असतील की हेराफेरी हा कमालीचा हिट चित्रपट होता, त्यावेळी नेमकी तुमची प्रतिक्रिया काय असते? या प्रश्नाला परेश रावल यांनी काय उत्तर दिलं ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. लोक हेराफेरीबद्दल बोलतात पण तो माझ्या गळ्यातला फास आहे. मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो, तुम्हाला ते ऐकून आश्चर्य वाटेल. मी ही गोष्ट कधी कोणाला सांगितलेली नाही आहे. मी 2007 मध्ये विशाल भारद्वाज यांच्याकडे गेलो होतो. मी त्यांना म्हटलं, विशाल भाई 2006 मध्ये हेराफेरी पार्ट 2 रिलीज झाला आहे. आता मला या इमेजमधून सुटका हवी आहे. मला त्याच गेटअपमध्ये चालेल पण दुसरी कुठली तरी भूमिका द्या. विशाल भारद्वाजनं मला विचारलं, तुला का सुटका हवी आहे? त्यावर मी म्हणालो, आता काय झालंय की जो येतो तो फक्त हेराफेरीबद्दलच बोलतो, त्याच्या डोक्यात फक्त हेराफेरीच असते. पण मी एक अभिनेता आहे, मला या दलदलीत अडकायचं नाही आहे. त्यानंतर मी 2022 मध्ये आर बाल्की यांच्याकडे गेलो. मी सांगितलं की मला वेगळी भूमिका द्या, माझी ही जी इमेज तयार झाली आहे ती मला तोडायची आहे. त्या भूमिकेत अडकल्यामुळे आता माझा श्वास कोंडतोय. त्या भूमिकेत आनंद जरूर आहे पण ती इमेज तुम्हाला बांधून ठेवते. मला आता यामधून बाहेर पडायचं आहे, सुटका हवी आहे, स्वातंत्र्य हवं आहे. ही भूमिका परेश रावल यांची होती. पण आता झालंय काय की अक्षय कुमारची केप ऑफ गुड फिल्म्स ही प्रोडक्शन हाऊस कंपनी हेराफेरी 3 या चित्रपटाची निर्मिती करते. मात्र या चित्रपटापासून वेगळं होत असल्याचं परेश रावल यांनी सोशल मीडियामधल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी काय म्हटलं होतं ते असं म्हणाले होते की हेराफेरी 3 मधून मी बाजूला होण्याचा निर्णय क्रिएटिव्ह डिफरन्समुळे घेतलेला नाही आहे. हे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो. माझे चित्रपट निर्मात्यांशी कोणतेही मतभेद नाहीत. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याबद्दल मला आदर आणि विश्वास तसंच त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेमही आहे. या चित्रपटाची सायनिंग अमाऊंट म्हणजे चित्रपट स्वीकारला म्हणून जी रक्कम दिली जाते ती 11 लाखांची रक्कम परेश रावल यांना देण्यात सुद्धा आली होती. मात्र परेश रावल यांनी या चित्रपटाला नकार दिल्यानंतर त्यांच्याकडून व्याजानं पैसे वसूल करण्यात आले अशी सुद्धा चर्चा आहे. या चित्रपटासाठी परेश रावल यांना 15 कोटी देण्याचं ठरलं होतं अशी सुद्धा एक चर्चा आहे. अर्थात या सगळ्या नुसत्या चर्चा आहेत, त्याबद्दल अधिकृतपणे कुणीही बोललेलं नाही आहे. या सगळ्या घडामोडीनंतर अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यामध्ये काही बिनसलंय का अशी सुद्धा चर्चा सुरू झाली.
परेश रावल यांना अक्षय कुमार बद्दलही मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न होता, अक्षय कुमार तुमचा मित्र आहे का? या प्रश्नावर सुरुवातीला ते हो म्हणाले, मात्र नंतर परेश रावल असं म्हणाले की फिल्म इंडस्ट्रीमध्ये सहकारी असतात, थिएटरमध्ये मित्र असतात आणि शाळेत जिवलग मित्र असतात, चित्रपटात फक्त सहकारी असतात. त्यावर त्यांना विचारण्यात आलं, अक्षय कुमार तुमचा सहकारी आहे का? त्यावर परेश रावल म्हणाले हो. परेश रावल यांनी हेराफेरी 3 सोडल्याप्रकरणी अक्षय कुमारनं परेश रावल यांना 25 कोटींची कायदेशीर नोटीस पाठवली असंही बोललं जात आहे. हे प्रकरण कोर्टात असल्याचं अक्षय कुमारनं स्वतः म्हटलंय. एका पत्रकार परिषदेत अक्षय कुमारला हेराफेरी आणि परेश रावल यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल अक्षय कुमार काय म्हणाला पहा. is on a high, but it also comes at the heels of when another film of yours has got into some trouble with Paresh sir's exit in Hera Fairy 3. So I wanted to ask you, like, the fans have been so disappointed and they have said so many things, including calling Paresh sir foolish for taking this step of leaving this franchise. What do you have to say so as to calm the situation? Well, let me first tell you one thing. What's your name? क्या बोलना है? Akash Bhatnagar. आकाश जी, सबसे पहले तो मैं आपको कहूँगा कि using this kind of word from one of my co-star, like a foolish word or something, I would not appreciate it. I would say that that's not right. He's been with me. I've worked with him since last 30 साल से 32 साल से मैं उनके साथ काम करते आया हूँ. We are very good friends. He's a great actor. I really admire him. And जो भी कुछ है, I don't think so this is a place where I'm going to talk about it, because whatever has to happen, it's a very serious matter. It is a matter which is going to be handled by the court and things like that. So I don't think I'm going to speak about it here. Okay, thank you. तर हेराफेरीमध्ये घनश्याम म्हणजे सुनील शेट्टी, राजू म्हणजे अक्षय कुमार आणि बाबू भैया म्हणजे परेश रावल यांची केमिस्ट्री जबरदस्त जुळली होती. परेश रावल यांनी हा चित्रपट सोडल्यामुळे सुनील शेट्टी आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांनाही हा धक्का बसलाय. यावर सुनील शेट्टी काय म्हणाला ते सुद्धा आपण पाहूयात. सुनील शेट्टी म्हणतो, हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे, कारण ज्या चित्रपटाची मी गेल्या काही काळापासून आतुरतेनं वाट पाहिली तो चित्रपट म्हणजे हेराफेरी. परेश रावल यांच्याशिवाय 100% हा चित्रपट बनूच शकत नाही. एक वेळ तो माझ्याशिवाय किंवा अक्षयशिवाय होऊ शकेल, पण बाबू भैयानं राजू आणि श्यामची धुलाई केली नसती तर हा सिनेमा चाललाच नसता. मला वाटतं की सगळं काही ठीक होईल. एक वेळ चित्रपट नाही चालला तरी चालेल, पण परेश आणि अक्षयमध्ये दुरावा यायला नको. मी परेश रावल यांना फोन केला, पण त्यांनी सांगितले की आपण नंतर बोलू, त्यामुळे मी हा विषय सध्या सोडून दिलाय. सुनील शेट्टी याचं हे म्हणणं आहे. तर या सगळ्या वादावर दिग्दर्शक प्रियदर्शन याचं काय म्हणणं आहे ते सुद्धा पाहूयात. प्रियदर्शन असं म्हणतायत, हे सगळं का घडलं ते मला माहीत नाही. परेशनं आम्हाला याबाबत माहिती दिली नव्हती. चित्रपट सुरू करण्यापूर्वी अक्षयनं मला सांगितलं की मी परेश आणि सुनीलला याबाबत विचारावं. मी तसं केलं सुद्धा. तेव्हा ते दोघंही तयार होते. माझं काही नाही, पण अक्षयनं या चित्रपटासाठी पैसे गुंतवलेले आहेत. हेराफेरी 3चं शूटिंग पुढच्या वर्षी 2026ला सुरू होणार असल्याचं कळतंय. आता हेराफेरीमध्ये परेश रावल यांच्या जागी पंकज त्रिपाठी बाबूरावची भूमिका करणार असल्याची चर्चा आहे. आता हेराफेरी खरंच होतो की नाही ते पुढच्या काही दिवसात कळेलच. असाच आणखी एक वाद सध्या बॉलिवूडमध्ये गाजतोय, तो म्हणजे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा आणि दीपिका पदुकोण यांच्यातला. संदीप रेड्डी वंगा म्हणजे अर्जुन रेड्डी, कबीर सिंग आणि ॲनिमल सारख्या चित्रपटाचा दिग्दर्शक. त्यांचा आगामी चित्रपट होता स्पिरिट. या चित्रपटात दीपिका पदुकोण ही काम करणार होती. तसा करार सुद्धा झाला होता, मात्र दीपिकानं अचानक हा चित्रपट सोडला. त्यानंतर संदीप वंगा म्हणाले की जेव्हा मी एखाद्या कलाकाराला स्क्रिप्ट ऐकवतो तेव्हा मी त्याच्यावर 100% विश्वास ठेवतो. आमच्यात एक अनोखा करार असतो. अर्थात संदीप वंगा यांनी दीपिकाचं नाव घेतलेलं नाही, मात्र त्यांचा रोख हा दीपिकाकडेच आहे. दिग्दर्शक संदीप वंगा आणि दीपिका पदुकोण यांच्यामध्ये करारातल्या अटींवरून काहीतरी बिनसलं आणि म्हणूनच दीपिका बाहेर पडली अशी चर्चा आहे. बऱ्याच वेळा एखाद्या चित्रपटाचं प्रमोशन म्हणून असे वाद जाणीवपूर्वक भासवले जातात. बॉलिवूडचे कलाकार, त्यांच्या चित्रपटांचे करार, कलाकारांचं मानधन या सगळ्यामध्ये पाण्यासारखा पैसा ओतला जातो. ही बॉलिवूडची दुनियाच वेगळी आहे आणि म्हणूनच इथली हेराफेरी सुद्धा आपल्या कल्पनेबाहेरची आहे.